आता बातमी लाडक्या बहिणींच्या संदर्भातली आहे। लाडकी बहीण योजनेवरून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी आता झडतायत। लाडकी बहीण योजना की आश्वासनांचं गाजर, या संदर्भात देखील आता अंबादास दानवे यांनी विधान केलेलं आहे। तर आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी पाहायला मिळतात। निवडणुकीचा जुमला म्हणून लाडकी बहीण योजना होती असा आरोप देखील अंबादास दानवेंनी केला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आल्याची कबुली आता मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। तर निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींची अडचण झाली असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आता टीकास्त्र डागलेलं आहे। या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती। आता ही योजना हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतात। 1500 चे 2100चं वचन दिले, बजेटमध्ये आलं का? उलट तुम्ही 1500 देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला, सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला, अनेक विकास कामाला तुम्ही काठ मारला आणि लाडक्या बहिणीला दिला। सामाजिक न्याय पण महत्वाचा आहे ना, समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे, आदिवासी बांधवांना निधी पोहोचणं महत्वाचं आहे। परंतु तो निधी तुम्ही काढून याचा तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात काढला। मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची आहे। राज्य जर मजबूत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा योजना तुम्ही नुसत्या तोंड देखल्या योजनेला अर्थ काय? सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्य केलं पाहिजे। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे, त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा। ताण जरी असला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई, ताण असो, सत्तेत असो आणि विरोधी पक्षात असो, निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहे। म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय। बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सोडवणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे। ही कुठली संस्कृती? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।